शेवटी शेवटी बने वामन दादा कर्डक यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चार ओळी. भीमा तुझ्या महुला जाऊन काल आलो, तू जन्मलेल्या ठिकाणी राहून काल आलो. की भीमा तुझ्या महुला जाऊन काल आलो, तू जन्मलेल्या ठिकाणी राहून काल आलो. तू जन्मलास जेथे तेथेच मान झुकली, तीच धूळ कपाळी लावून काल आलो. कपाळी लावून काल आलो. जयंती गीत सादर करतोय. एक एक शब्द आहे गावा, एकदम नवीन लेटेस्ट. दादा जिकडे तिकडे जल्लोष सारा. रेडी 1 2 3 कलाकारी बता रहा हूँ. ये गाना मैंने दूसरे ठेके में इसको मैंने गाया है, लेकिन इसको अभी मैं दादरे में गा रहा हूँ लाइव में. जिगरे जिगरे जल्लोष सारा. बाबाची जयंती आली की नाही? तो जरा जयंती सारखं वाटलं पाहिजे. व्हा इकडे मैदानात नाचा की आपण आपला समाज
नाचणारा समाज नाही पण वाचणारा समाज आहे. पण आम्ही 364 दिवस वाचतो आणि एकच दिवस नाचतो. तो आजचा दिवस आहे. जरा मैदानात येऊन माझ्या माय मावल्या माझ्या बहिणी सुद्धा माझ्या सोबत डान्स करणार आहे. चलो आओ भैया, आपल्या बापाची जयंती आहे. जरा माहोल कडक झाला पाहिजे की नाही. चलो आओ इधर. अरे चला या बापाच्या जयंतीत नाचण्याचा काय. या ए ताई ये ग माय मावशे ये. या जी तिकडे तिकडे चलो आपल्या बापाची तुम्हाला पण बोलायचंय माझ्यासोबत. आली रे आली रे तुमचं झाला आता राहिल्या. चलो जिकडे तिकडे चलो धरणी झाली आली रे आली रे आली रे आली रे आली रे आली भीमरायाची जयंती आली. आपल्या बापाची जयंती आली. बाबाच्या जयंतीमध्ये हे सगळे लोक माझा संपूर्ण समाज एका जागी गोळा होतो आणि बाबासाहेबाची जयंती आपल्या बापाची जयंती साजरी करतो. कारण गरीबा घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरू. गरीबा घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरू. भीमरायाने दाखवलेली वाट हमेशा धरू.
भीमरायाची जयंती आली, कारण आमचे दिलीप दादा कांबळे यांच्याकडे या गीतावरती मला 1000 रुपये मिळाले, फार फार आभारी आहे. ऐका, निळा पताका, निळा पताका, निळेच झेंडे, निळा पताका, निळेच झेंडे, निळी लाईटिंग गाडी. आदरणीय आमचे बंधू शशिकांत मिश्रा यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये मिळाले, जोरदार आणि हे दोघं तिघच पैसे देऊन राहिले, बाकीच्या काहीच नाही आणलं काय. बायले विचारणं. मावशे चहापत्तीच्या डब्यातच टाकून आले का सगळे? पुरासाठी आणले का नाही? काही आणले ना. रमाईच्याच गाण्यावर द्या का फक्त, बापाच्या गाण्यावर नाही देणार. हा येऊ द्या मग, जरा येत राहिलं तर बरं वाटते आहे की नाही? विल्सन भाऊ, प्रीतम भाऊ येत राहिलं तर आम्हाला बरं वाटते जरा, कारण धाक वर्ण व्यवस्था का होना जरूरी है. घर कुछ पाना है तो कुछ खोना भी जरूरी है. घर देना है बाबा भीम जी के मिशन का संदेशा, तो गाने के साथ में थोड़ा प्रबोधन होना भी जरूरी है. हे स्वाभिमानाचे 10 रुपये आले, जोरदार टाळ्या वाजवा काकासाठी. कारण निळ्या पताका, निळेच झेंडे, निळी लाईटिंग गाडी. प्रीतम भाऊ पण सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडनं प्रीतम भाऊ कडनं 500 रुपये, जोरदार टाळ्या वाजवा प्रीतम भाऊ साठी. इसको बोलते हैं सच्चे कार्यकर्ते, क्योंकि सच्चे स्वाभिमानी सिकंदर जिंदा है. हमारे प्रीतम भाऊ जैसे, शशिकांत भाऊ सारखे, दिलीप भाऊ सारखे, दादा मी नावाची परिचय नाही, आमची इंजिनियर साहेबांसारखे. इंजिनियर साहेबांकडून काहीच झालं नाही आणखी. इंजिनियर साहेब, सच्चे स्वाभिमानी सिकंदर जिंदा है. ये शेर सिर्फ आपके लिए कि सच्चे स्वाभिमानी सिकंदर जिंदा है और बाजी हार के जीतने वाले बाजीगर जिंदा है. मर जाते हैं प्रणय मगर झुकते नहीं कभी, ऐसे आज भी भीम जी के लगते जिगर जिंदा है. सोनू भाऊ पाटील यांच्याकडे 100 रुपये आले, जोरदार टाळ्या वाजवा. सुजित दादा ढोके यांच्याकडनं 500 रुपये आले, जोरदार टाळ्या वाजवा सुजित भाऊ साठी. कारण हिमवाडी, हिमनगराची, हिमवाडी, हिमनगराची सजली आज हो भारी. सुजित भाऊ ढोके यांच्याकडनं पुन्हा 500 रुपये आले, जोरदार टाळ्या वाजवा सुजित भाऊ साठी. मनोज भाऊ, अरे वा वा, क्या बात है. चहा घ्या रे बा. बुद्ध फुले शाहू आंबेडकरीचे गीतकार, कवी आणि सुंदर गायक माझे मोठे बंधू मनोज दादा सोमकोर यांच्याकडनं 100 रुपये आले, जोरदार टाळ्या वाजवा मनोज भाऊ साठी. खूप सुंदर आवाजाचे धनी आहे आमचे मनोज भाऊ आणि खूप सुंदर गातात. एकदा पुनश्च जोरदार टाळ्या वाजवा, कारण एका कलाकाराकडून कलाकाराची हे हौसला अफजाई आहे. ऐका, निळ्या पताका, निळेच झेंडे, निळी लाईटिंग गाडी.
ममता सुमोजी हाडके सरपंच शिरपूर यांच्याकडनं 500 रुपये आले. ममता ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ढोल ताशे डीजे राजेश भाऊ गणवीर यांच्याकडनं 50 रुपये मिळाले, आभारी आहे. आणि वारकरी बालगोपाल भजन मंडळ मकर धोकडा यांच्याकडनं 100 रुपये आले. जोरदार टाळ्या वाजवा वारकरी बालगोपाल मंडळासाठी. कारण ढोल ताशे डीजे फटाके बापाची जयंती अभी पहला जो अंतरा था मैंने दादरे में गाया, अभी इसको वेस्टर्न में गा रहा हूं. ओ येतील जातील लाखो पुढारी, येतील जातील दादा येतील जातील लाखो पुढारी, येतील जातील नेते पुढारी, लाखो पंडित ज्ञानी. जयंती पण होणार नाही भीमरायाच्या जयंती होणार नाही. बाबासाहेबांच्या जयंती सारखी जगात कोणती जयंती होत नाही. द बिगेस्ट फेस्टिवल ऑफ वर्ल्ड, देशात या विश्वात सगळ्यात मोठा सण कोणता तर गुगल सांगेल तुम्हाला भीम जयंती. कारण होणार नाही जयंती पण होणार नाही भीमरायाच्या. सामाजिक कार्यकर्ते बहुजन समाज पार्टीचे सच्चे कार्यकर्ते आमचे दिलीप दादा कांबळे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये आले. जोरदार टाळ्या वाजवा दिलीप भाऊसाठी. कारण हा संपूर्ण समाज काय म्हणतो आहे की मानती 14 एप्रिलचे सारे आभार. प्रीतम भाऊ, विल्सन दादा, इंजिनियर साहेब, कांबळे साहेब, शशिकांत भाऊ, पोलीस साहेब, ऐका भाऊ कि मानती 14 एप्रिलचे सारे आभार. मानती 14 एप्रिलचे सारे आभार, कारण तू दिलास देशाला भीम घटनाकार. जरा लक्ष माझ्याकडे असू द्या, माझा शेर वाया गेला नाही पाहिजे. कि मानती 14 एप्रिलचे सारे आभार, तू दिलास देशाला भीम घटनाकार. समता स्वातंत्र्य बंधुत्व देऊन देशाला उपजाऊ केलेस पडक्या मातीला. जन्म झाला तुझा सुखी झालो आम्ही. बाबा जन्म झाला तुझा सुखी झालो आम्ही. तुझा जन्म आला या देशाच्या काळी. बाबा जन्म झाला तुझा सुखी झालो आम्ही. तुझा जन्म आला या देशाच्या कामी. तिरंग्यातील अशोक चक्र बोले आज, तिरंग्यातील अशोक चक्र बोले आज,
ऐसा होणार नाही कोणी लेखनी बाज. अरे ना सोम ना बुध ना गुरु शुक्र शनी रविवार, तुझ्या जन्माचा दिवस होता मंगळवार. बाबा तुझ्या जन्माचा दिवस होता मंगळवार. प्रणय त्या मंगळवारचे मानतो आम्ही आभार. तू दिलास देशाला भीम घटनाकार. काय नाव काका? प्रबुद्धजी पाटील यांच्याकडे 100 रुपये आले, आभारी आहे. आणि या सर्वांचं म्हणणं आहे, येतील जातील नेते पुढारी, येतील जातील नेते पुढारी, लाखो पंडित छाती ठोकून सांगे निले, छाती ठोकून सांगे निलेशा, जनता ही जय दिलवाली, जनता ही जय दिलवाली आली रे. जरा गाणं संपवू आपण. हात वर करून दोन्ही टाळ्याच्या गजरात. जो हात वर करणार नाही त्याला आपल्या बाजूच्याची शपथ. जरा हात वर करून. आली रे. ज्याला एक हात आहे तो एक हात, ज्याला एक हात आहे तो एक हात करा, आणि ज्याला 2 आहे सक्षम ते दोन्ही हात वर करा. एक हात वाल्याला म्हणणार नाही. आणि एकामेकाकडे लक्ष ठेवा, कोण बैमान आहे तर जे हात वर करणार नाही त्याच्या रक्तामध्ये काहीतरी खराबी आहे असं समजू आपण, नाही का? जरा हात वर करून. आली रे